जावाई सासऱ्याचा किती जरी राग करत असला ना साहेब, पण आपल्या माणसाला जेव्हा परका माणूस त्रास देतो ना, तेव्हा किती वाईट असू द्या सासऱ्याशी, तरी पहिला बाजू घेणारा हा पोरगा नंतर जावाईच असतो. लखोजीरावांना झालेली हत्या शहाजीराजांना पचली नाही, पटलं नाही शहाजीराजांना. तडकाफडकी निजामशाही सोडून निघाले. लखोजीरावांचे जावई शहाजीराजे आणि जिजाऊंना घेतलं, तिथून निघाले थेट खाली उतरले कोकणात. कोकणात आपल्याजवळ माहुलीचा किल्ला आहे. या माहुलीच्या किल्ल्यावर जिजाऊंना घेऊन आले. आज ही भयान जंगल बलदंड असा हा किल्ला आहे. शहरातल्या रंगीबेरंगी दुनियेपेक्षा सह्याद्रीच्या रंगांची रंगछटा. एखादा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावं तसं दर उन्हाळा, दर पावसाळा, दर हिवाळा त्याच कातळ कपारी, अवघड उंचच उंचच वाटा, नवरा नवरी, धबधबे, निसर्ग देवतेनं बहाल केलेलं निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी ज्या माहुलीच्या किल्ल्याला पावसाळ्यामध्ये आपण जातो ना, त्याच माहुलीच्या किल्ल्यावर 5 महिन्याच्या गर्भवती जिजाऊला आणलं गेलं. सगळ्यांनी विचार करा, तुमच्या घरातल्या गर्भवती स्त्रीचा विचार करा आणि जिजाऊचा विचार करा, आणि मग तुम्हाला कळेल जिजाऊ ग्रेट का आहे. साहेब वेळ संपली की मलाच खुन्नवा, कारण खुर्च्या आताशी भरत चालल्यात. जिजाऊला माहुलीला आणलं गेलं. आजूबाजूच्या महिला गोळा झाल्या. इथे महिला मोजक्या आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, त्या अनुभवातल्याच गोष्टी मी सांगतोय. जिजाऊला माहुलीला आणलं गेलं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, विज्ञानानं आत्ता मान्य केलंय, 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो. माहिती आहे तुम्हाला? किती लोकांना माहिती आहे 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो? एकदा हात वरती करा. एका आईला माहिती आहे. सांगा ना, शिवाजीराजा कसा घडवणार आपण? 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतो, हे विज्ञानानं आत्ता मान्य केलंय. पण आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय दादा. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला गर्भात. 5 महिन्याचा गर्भ आपल्या आईचा आवाज ऐकतं, हे आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय. इथे बसलेल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय, जर माझं म्हणणं पटलं ना तरच टाळ्या वाजवा. दुर्दैव आत्ताच्या त्या 5 महिन्याच्या गर्भाचं, जे आत्ता आईच्या गर्भात आहे, बघा मी काय सांगतोय. दुर्दैव त्या आत्ताच्या 5 महिन्याच्या गर्भाचं, ते 5 महिन्याचं गर्भ. बाबा तू आवाज येतं आईला, आई बस कर आता, हँग व्हायला आलो तरी आई व्हॉट्सअपची चॅट क्लिअरच करत बसते. मला सांगा, शिवाजीराजा कसा जन्माला येईल? तर जन्माला येताना पोकेमॉन डोरेमॉन शोधतच बसेल ना. तुम्हाला काही पटलं नाही म्हणून तुम्ही टाळ्या वाजवल्या नाहीत. आता पुढचं सांगतो, जर पटलं तर डबल टाळ्या वाजवा. पुण्यातले लोक जास्त टाळ्या वाजवतात, तुम्ही गारटलेत का? धन्यवाद. बघा, तुमच्या घरामध्ये जर तुमची लेक 5 महिन्याची गर्भवती असेल, तुमची बहिणी गर्भवती असेल, तुमची पत्नी गर्भवती असेल, तुमची सुनबाई गर्भवती असेल, तर त्या गर्भवती स्त्रीला राजे शिवाजी शंभूराजेंचं चरित्र वाचायला ऐकायला द्या. ज्या घरातली सुनबाई लेक वहिनी 5 महिन्याची गर्भवती असताना राजे शिवाजी शंभूराजेंचं चरित्र वाचेल, ऐकेल, तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजी जन्माला आले नाही तरी चालेल, पण तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ राजे शिवाजींच्या विचारांचा निष्ठावान मावळा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमच्या गर्भांवर संस्कार करण्यामध्ये चुकतोय का याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. अलीकडे सुशिक्षित म्हणवणारी पिढी, या पिढीनं गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे.
बघा, जन्माला आल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला बघतो, गावाकडे म्हणा किंवा काही शहरातल्या आपल्या चाळीमध्ये म्हणा किंवा आणखीन कुठेही म्हणा, एखादं बाळ जेव्हा जन्माला आल्यानंतर 2-3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभरामध्ये सारखं रडत असतं, पण ते शांत बसत नाही. आणि अचानक जर कोणी भजन लावलं तर ते बाळ शांत होतं. याचं कारण काय? तो पोटात असताना त्याच्या आईनं भजन ऐकलेलं आहे. तो पोटात असताना त्याच्या आईनं जर तिच्या नवऱ्याच्या सुंदर सुंदर ओव्या ऐकल्या असतील तर तो जन्माला आल्याबरोबर त्याला त्या तुमच्या भाषेतल्या सुंदर ओव्या गायला त्याची जीभ अडखळणार नाही. तो चायला ना मायला करतच बसेल या सुंदर ओव्या. आपण शिव्या शिकवलं नाही, बोललो का त्याने ऐकलं ना. गर्भसंस्कार समजून घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी, 5 महिन्याचा गर्भ या आईच्या पोटात वाढतोय. आजूबाजूच्या महिला यायच्या, म्हणायच्या, आईसाहेब सांगा ना तुम्हाला काय खावंसं वाटतंय. कोण म्हणायचं, डांगराच्या भाकरी आमच्याकडे बनवल्या जातात, आईसाहेब सांगा ना डांगराच्या भाकरी खाल का. आईसाहेब तेलाच्या भाकरी आमच्याकडे बनवतात, तुम्ही खाल का. आईसाहेब या घ्या खारोडा आमच्याकडे बनवतात, ह्या मिरगुंडी पापड घ्या आमच्याकडे बनवतात, आईसाहेब सांगा ना तुम्हाला काय काय खावंसं वाटतंय. जिजाऊनं सांगावं, मला काही खावंसं नाही वाटत. मला मॉन्जिनीसचा केक, डॉमिनोजचा पिझ्झा आणि फ्रीज मधले सफरचंद, ॲडेड मिनरल वॉटर प्यावंसं वाटतोय. उरलं सुरलं नाही तर मला फार ऍसिडिटी झाले म्हणून 2-4 सोडे प्यावेसे वाटतात. हे डोळ्यात. आता या सगळ्यांच्या महिलांच्या चर्चा सुरू झाल्या. एक महिला म्हणायला लागली, मला जेव्हा डोहाळे लागले होते ना तेव्हा मी काय करायचे, कणी फुणायला घ्यायचे, कणी फुंटा फुंटा एखादा मातीचा खडा लागला की मातीचा खडा उचलायचे, तोंडात टाकायचे. आता शहरातल्या महिलांना या सगळ्या गोष्टीची माहिती नसेल, पण गावाकडे तुमच्या सासवांना विचारा, डोहाळे लागल्यावर महिला काय काय खातात. एक महिला म्हणाली, मी सकाळी चुलीमध्ये जाळ पेटवायला जायचे, चुलीतली राख भरायचे, पाठीमागे बघायचे सासूबाई नाही दिसायच्या, गपदिशी राख घ्यायचे, तोंडात टाकायचे. तेवढ्यात एक महिला म्हणाली, तुमचं तर राहू द्या काहीतरीच, मला डोहाळे लागले होते तेव्हा मी काय करायचे. सगळ्या महिला तिच्याकडे अशा बघायला लागल्या. म्हणलं, एकीनं मातीचा खडा खाल्ला, एकीनं राखाडी खाल्ली, हिनं काय खाल्लं. ती म्हणाली, मला डोहाळे लागले होते तेव्हा मी काय करायचे. म्हणलं, काय करायचे. म्हणले, नाकात बोट घालायचे ना चाटत बसायचे. सगळीकडे असं फेकलं, सगळ्या महिला हसायला लागल्या. तेवढ्यात शहाजीराजेंचा प्रवेश झाला. शहाजीराजे आलेले आहेत. जिजाबाई उठलेल्या आहेत. जिजाबाई आदबीनं उभ्या राहिलेल्या आहेत. आदबीनं याचा अर्थ समजतोय, सन्मानानं उभ्या राहिलेल्या आहेत. अतिशय सन्मानानं उभे राहिलेल्या आहेत. शहाजीराजे आल्यावर जिजाऊनं पदर घेतलेला आहे डोक्यावर आणि जिजाबाईंना, तुम्ही बसा ना आई, त्या पोराच्या कानावर काहीतरी चांगलं पडेल, तुमच्या आयुष्यातला अर्धा तास द्या. चालेल मला, जर त्याच्या कानावर चांगले विचार जाणार असेल, पण तुमची इच्छा पाहिजे बसायची. बसा, चालेल, मला सहन करेल तेवढा. कुठे होतो? शहाजीराजे आलेले आहेत. शहाजीराजे कुठे गेले त्याचे? शहाजीराजे आलेले आहेत. जिजाऊ आदबीने उभे राहिले, डोक्यावर पदर घेतलाय आणि शहाजीराजे विचारतात, आम्ही ऐकलं ते खरं आहे का. जिजाऊ म्हणतात, अलबत, सांगा तुम्हाला काय करावं असं वाटतंय. जिजाऊ म्हणाला, मला यातलं काही खावंसं नाही वाटत. मला असं वाटतं तुमची वस्त्र घ्यावीत, तुमची समशेर घ्यावी, घोड्यावर मान करावी आणि शत्रूचा निपात करावा, अन्यायावरती तावून सुलाखून उभं राहावं. जिजाऊचं अकराळ विकराळ रूप शहाजीराजानं पाहिलं आणि शहाजीराजे म्हणाले, या जिजाऊ नाही बोलत, जिजाऊंच्या आतला आवाज बोलतोय, आतला आवाज बोलतोय. आज विचार करा, शहाजीराजे 10 वाजता घरात येतात, दमून थकून, घामाघीर होऊन, कोणाकोणाचा घामाचा वास घेत घेत, दमत दमत दमत
ट्रेन पकडत पकडत घरचा रस्ता ओलांडत उंबरा ओलांडत घरी येतात तरी जिजाऊला पत्ता लागत नाही शहाजीराजा घरात आलाय. शहाजीराजा हातानेच वाढून घेतो तरी जिजाऊला पत्ता लागत नाही. जेवता जेवता शहाजीराजाच्या भाकरीचा घास लादीवरच्या पोरानं सू केलेल्या लादीवर लागतो आणि शहाजीराजा म्हणतो आज जरा मीठ जास्तच टाकलंय. माझ्या नवऱ्याची बायको पाता पाता बायको म्हणते अहो ऐकलं का तुम्ही दुसऱ्याच्या घरात आलेले आहेत. मोबाईलच्या नादात त्यालाही समजला नाही आपण कोणच्या घरात घुसलो माझ्या नवऱ्याची बायको पाता पाता तिलाही समजला नाही कोण आलाय. कुटुंब व्यवस्था सांभाळावी लागेल दादा. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्ही शिकलेले आहात. मी साधा मराठी ग्रामीण भागात राहणारा मुलगा. आमच्याकडे ते खूळ अजून आलं नाही पण बऱ्याचदा पत्नी आपल्या नवऱ्याला म्हणते अरे रमेश तेवढी भांडी घासून ठेव मी आल्यावर कपडे धुईन. तुझा नोकर नाही ग तो नवरा आहे. तुम्ही तुमच्या मुलांसमोर तुमच्या नवऱ्याचा मान सन्मान केला नाही ना तर तुमच्या मुलांनी तुमच्या नवऱ्याचा मान ठेवावा याची अपेक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अजिबात नाही. म्हणून म्हणालो जिजाऊ आदबीन उभे राहिले. तुम्हाला अरे तुरे करायचंय नवऱ्याला काय कुटायचे तो बेडरूमची कडी लावून कुटा. पोरांच्या समोर बोलू नका ओरडू नका त्याचा डिसरिस्पेक्ट करू नका. तुम्हाला जर कुटुंब व्यवस्था सांभाळायची असेल तर पोराच्या समोर अजिबात म्हणू नका अरे पप्या तुझ्या बापाला अक्कल नाही निवल दोडे मेला. तेच पोरग त्याच्या मित्रांमध्ये खेळताना सांगता अभिजित सर अरे पिंट्या माझ्या पप्पाला अक्कलच नाही निवल दोड येतो. समजतोय माझा मुद्दा. तेवढी मॅच्युरिटी त्या मुलामध्ये नाही पण शिकलेले तुम्ही आहात तुम्हाला तर आहे. 5 महिन्याची गर्भवती आहे जिजाबाई आणि जिजाऊबाई आणि शहाजीराजांचा संवाद झाला. जिजाबाई सांगते मला आत्ता इथे राहत नाही माझा जीव गुदमरतोय इथं. असुरक्षितता निर्माण झाली. ती बेगम टाचकं टुचकं बोलायला लागली माऊलीच्या किल्ल्याला. असू दे मला या सगळ्या गोष्टींची ना आता सवय झाली त्याच्यामुळे तुम्ही फक्त डिस्टर्ब होऊ नका मला फरक नाही पडत. 5 महिन्याची गर्भवती आहे जिजाबाई. शहाजीराजांना सांगते आता इथून निघून जाऊया. एक नवरा म्हणून काय परिस्थिती ओढवली असेल. 5 महिन्याची गर्भवती आहे 4 अपत्य दगावलीत आणि आता अशा अवस्थेत जिजाऊला कुठे नेऊन जावं. सुरक्षितता तर पाहिजे की नको. 1628 ते 1629 शहाजीराजे निजामशाहीत आहेत. लखुजीरावांना मारल्यानंतर शहाजीराजेंनी निजामशाहीला लाथ मारले आणि आता शहाजीराजे मोगलशाहीला कनेक्ट झालेत. 1630 ते 1633 या 3 वर्षांमध्ये शहाजीराजे मोगलशाहीमध्ये रुजू झालेले आहेत. माहुलीहून मेणा निघाला. मुरबाडचा सिद्धगड, सिद्धगड टू नाणेघाट, नाणेघाट पार करत करत जिजाऊ शिवनेरीपर्यंत पोहोचल्या. उमासा आलेला आहे, घाम फुटलेला आहे. जिजाऊंनी आपला घोडा थांबवलेला आहे आणि जिजाऊ शहाजीराजेंना सांगतात तुम्ही जा ना पुढे आम्ही येऊ असते असते. शहाजीराजे सांगतात अशा अवस्थेत जिजाऊ तुम्हाला टाकून कसं जाऊ. अशा अवघड अवस्थेत टाकून कसं जाऊ जिजाऊ. जिजाऊ सांगतात आम्ही हळूहळू येऊ तुम्ही जावा पुढं. पण शहाजीराजे म्हणतात आम्ही तुम्हाला असं टाकून नाही जाऊ शकत. नवऱ्याला नवरेपणाचा जर अधिकार मिरवायचा असेल तर कांदे महाग झाले, डाळ महाग झाली, लसूण महाग झालं, किराणा महाग झालं तरी तो आणावाच लागतो. तर नवऱ्याला नवरेपणाचा अधिकार सांगायचा अधिकार आहे. आपल्या धर्मपत्नीची काळजी जर घेणार असाल तर तिच्यावर नवरेपणाचा अधिकार गाजवायचा अधिकार आहे. तुम्हाला अशा अवघडलेल्या अवस्थेत नाही टाकून जाऊ शकत. कसं तरी शिवनेरीला मंडळी पोहोचली. या शिवनेरीच्या किल्ल्याचे किल्लेदार होते विजयराव शिदोजी विश्वासराव पवार.
कल्याणचा पूर्ण पट्टा शिवनेरीपर्यंत हा पवारांच्या ताब्यात आहे. आजही तुम्ही त्या परिसरात गेलात तर काळू नदी जी उल्हास नदीला येऊन जोडते, माळशेज घाटात उगम पावलेली काळू नदीच्या दक्षिणेला जेवढा पट्टा आहे तेवढ्या पूर्ण पट्ट्यामध्ये बहुसंख्य पवार घराणी आहेत. त्यांची आडनावं बदलली असतील, काही आजच्या मितीला तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं तर काही मराठा आहेत, काही कुणबी आहेत, पण सगळे पवार आहेत. विजयराव शिधोजी विश्वासराव पवार या किल्ल्याचे किल्लेदार आहेत. आता शहाजीराजेने एक डाव खेळलाय. काय खेळलाय? शहाजीराजांच्या पहिल्या मुलाचं नाव काय, कोण सांगेल मला? शंभूराजे. आता जिजाऊंची व्यवस्था तिथे करायची आहे म्हणून शंभूराजेंना या विजयरावांची कन्या, जिचं नाव आहे जयंतीबाई, तुम्ही खूप वाचलं असेल, पण तुम्हाला किती लोकांना मी जे आत्ता सांगतोय ते पहिल्यांदा ऐकताय? असे किती लोक आहेत? जरा प्रामाणिकपणे हात वरती करा. मी आल्याचं सार्थक झालं. जयंतीबाई बरोबर शंभूराजेंचा विवाह झाला आणि जिजाऊंची व्यवस्था तिथे झाली. उमाबाई साहेबांना निरोप पाठवला. उमाबाई साहेब सुद्धा तिकडे आल्या. विजयरावांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे लक्ष्मीबाई. आणि शहाजीराजे पराक्रमाच्या दृष्टिकोनातून, मोहिमेच्या दृष्टिकोनातून मोहिमेला गेले. शहाजीराजे मोहिमेला गेलेले. जिजाऊंची व्यवस्था शिवनेरीला झालेली आहे. जिजाऊ शंभूराजेंना सांगतात, शहाजीराजेंना सांगतात, शंभूराजेंना राहू द्या ना शिवनेरीला. शंभूराजे हट्टी, नाही आम्ही आबासाहेबांच्या जोडीला जाऊ. जिजाऊ म्हणतात, काही दुखलं खुपलं तर आपला माणूस कोणतरी जवळ असला की माणसाला बरं वाटतं. शंभूराजेंना विनंती केली पण शंभूराजे हट्टी, ते ऐकले नाहीत. शहाजीराजेंच्या जोडीला ते निघून गेले. जिजाऊ एकट्याच. विजयरावांनी आणि लक्ष्मीबाईंनी त्यांची चांगली काळजी घेतली. दिवसाला दिवस सरत होते. 9 महिने 9 दिवस उजाडला आणि 9वा महिना सुरू झाला. 9वा महिना सुरू झाला. जिजाऊंना प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्या. जिजाऊंना दारुणी महालात नेण्यात आलं. दारुणी महाल आजच्या भाषेत राण्यांसाठी विशेष जी खोली असायची, स्पेशल खोली, त्या खोलीमध्ये नेण्यात आलं. आणि आपण थोडंसं सोपं करू आणखी, बाळंतपणाच्या खोलीत नेण्यात आलं. जिजाऊंना बाळंतपणाच्या खोलीत नेण्यात आलेलं आहे. त्या दारुणी महालाचा दरवाजा बंद आहे. सगळ्यांचं लक्ष त्या दारुणी महालाच्या दरवाजावरती आहे. सकाळची वेळ आहे. पक्ष्यांचा किलबिलाट झालाय. जिजाऊंना दारुणी महालात नेण्यात आलंय. सकाळची प्रहर संपून गेली. 1 प्रहर म्हणजे किती वेळ माहिती आहे तुम्हाला? 1 प्रहर म्हणजे 3 तास. 1 प्रहर म्हणजे 3 तास. घड्याळ नव्हता. 10 वाजले 12 वाजले. 1 प्रहर संपून गेले तरी काहीच वार्ता आली नाही. विजयरावांनी जावं, तो दारुणी महालाचा दरवाजा बंद पाहावा, तो दारुणी महालाचा दरवाजा ठोठवावा. ठक ठक. सुयणींना विचारावं काय झालं. सुयणींनी सांगावं अजून काहीच नाही. विजयरावांनी माघारी यावं, शांत बसावं. 1 प्रहर टळून गेले. 2ऱ्या प्रहराला सुरुवात झाली. सूर्य माथ्यावरती आलाय. आपल्या भाषेत दुपारचे 12 वाजले. पण विजयरावांच्या चिंतेत वाढ झाली आहे. स्वराज्याची मालकीन माहुलीश्वराहून शिवनेरीला आली. शिवाई देवीच्या दर्शनाला आली, आशीर्वादाला आली, आश्रयाला आली. एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर. जिजाऊ सुखरूप झाल्या पाहिजेत. 1 प्रहर तळून गेल्यावर 2ऱ्या प्रहरानंतर सुद्धा विजयराव पळत पळत जातात. दारुणी महालाचा दरवाजा ठोठावला जातो. दारुणी महालाचा दरवाजा ठोठावला गेला. सुयणींना विचारलं काय झालं. सुयणी सांगतात काहीच नाही. भयानक शांतता आहे सगळीकडे. कोणीच कोणाशी बोलत नाही. स्मशान शांतता. विजयराव तिथून शांततेत निघाले. शिवनेरीला गेलेल्या लोकांना शिवाई देवीचं मंदिर आठवेल.
त्या शिवाई देवीच्या मंदिरात आले, गाभाऱ्यात आले, शिवाई देवीला आलोचना करायला लागले. हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे उदंड महिषासुर मर्दिनी शुंभान शुंभे मर्दाने कालिके आई तुळजा भवानी आई शिवाई देवी, तुझ्या प्रांगणामध्ये जिजाऊ आले. मुलगी हो मुलगा हो, जिजाऊ सुखरूप झाल्या पाहिजे. जिजाऊच्या मनात चिंता आहे. आतापर्यंत 4 अपत्य दगावले, तसंच हे अपत्य दगावणार तर नाही ना? काही बरं वाईट झालं तर? सुईणी सांगतायत, दाई सांगतायत, आई साहेब शिवाई देवीच्या मंदिराच्या प्रांगणात आलात तुम्ही, सुखरूप व्हाल, सुखरूप व्हाल. विजयरावांना मिळायचा तो कौल मिळाला. 3 वर्ष जुन्नरच्या परिसरामध्ये पाऊस पडला नव्हता आणि संध्याकाळची वेळ असताना, सगळे ग्रह शुभ असताना, सगळ्या दिशांमध्ये मेघराजाचं आगमन झालं. छोट्या छोट्या सरी बरसू लागल्या आणि मातीचा सुगंध दरवळला. दरवळणारा सुगंध हवेत मिसळला. मिसळलेला सुगंध हवेसह या वाऱ्याने त्या वाऱ्याला पोहोचला. झाडं, पानं, फुलं, पक्ष्यांसह तो सुगंध सह्याद्रीला जाऊन पोहोचला. सह्याद्री म्हणाला, ऐकलं का काय झालं? सह्याद्री म्हणाला, ऐकलं का काय झालं? सह्याद्रीत उगम पावणाऱ्या सरिता नद्या म्हणाल्या, ऐकलं का काय झालं? अरबी समुद्राला सांगितलं, ऐकलं का काय झालं? हिमालयाला सांगितलं, ऐकलं का काय झालं? हिमालयाला सांगितलं, ऐकलं का काय झालं? विजयराव पळत पळत जातात, त्या दारुणी मालाचा दरवाजा ठोठावला जातो. सगळ्यांचं लक्ष त्या दारुणी मालाच्या दरवाजावरती आहे. दरवाजा बंद. विजयराव पळत पळत जातात, दारुणी मालाचा दरवाजा असा ठोठावला जातो. सोनीला विचारतात, काय झालं? सोनी म्हणतात, ऐकलं का ऐकलं का ऐकलं का काय झालं? मुलगा झाला, मुलगा मुलगा झाला, मुलगा. पाऊण तास झाला म्हणे, अजून शिवचरित्र सुरूच झालं नाही. पण याची गरज होते. आवडलं तुम्हाला? आवडलं असेल तर दोन्ही हात वरती काढून टाळ्या वाजवा. काही लोकांना कदाचित कळलं नसेल, पण साऊंड जेव्हा प्रॉपर असतो ना, तेव्हा खूप जास्त ताकद लावावी लागत नाही आणि फॉर्मॅलिटी करणं मला पटत नाही. त्यामुळे माझी थोडीशी जास्त एनर्जी लागते. यदा कदाचित मला चक्कर आली तर सांभाळा. असं 2 वेळा झालं आत्ता बोलता बोलता की मला जाणवलं मला चक्कर येऊ शकते. तुमच्यापैकी जर कोणाला घोषणा देत असेल तर 2 मिनिटं पटकन इथे येऊन जरा शिवाजी महाराजांची घोषणा द्या. शिवाजीराजाचा जन्म झालाय, सोंटवडा वाटायचाय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के. बघा, शिवाजीराजांना सांगितलेला एक पहिला गुण आहे, शिवाजीराजा सांगण्यापेक्षा तो अनुभवला देखील गरजेचा आहे. पन्हाळ्याच्या मोहिमेमध्ये शिवाजीराजे जेव्हा अडकले तेव्हा त्यांनी एक शिवकाशीत सिद्धेश्वरच्या भेटीला पाठवला होता. त्याच्यामुळे तुमच्यासोबत माणूस पण असा आणा की यदा कदाचित आईन्स्टाईन सारखी अवस्था निर्माण झाली तर आपली बाजू त्यांनी मारून नेली पाहिजे. एकदा अभिजित सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या प्रेमाखातर बेंगलोरहून ते आलेले आहेत. आईन्स्टाईनची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? आईन्स्टाईन एकदा खूप आजारी झाले, व्याख्यानाचे ॲडव्हान्स घेऊन मोकळे झाले होते आणि खूप आजारी झाले. त्यांनी आपल्या ड्रायव्हरला सांगितलं की आता काय आपल्याला जमणार नाही, लोकांचा जाऊन मार खाण्यापेक्षा त्यांचे घेतलेले पैसे आपण
देऊन टाकू काहीतरी वेडं वाकडं सांगण्यापेक्षा. ड्रायव्हर म्हणाला असं कसं, आपण ॲडव्हान्स घेतलेत त्यांचं, उगाच कशाला आपण 4 गोष्टी ऐकायच्या. आईन्स्टाईन म्हणाले की नको आपण जायला, कॅन्सल करून टाक व्याख्यान. आईन्स्टाईनचे ड्रायव्हर म्हणाले नक्की काय करायचंय, जाऊन 1 तास बोलायचेच आहे ना फक्त. मी करतो. कार्यक्रमाच्या जवळ येऊन पोहोचले, गाडीच्या जवळ येऊन पोहोचले, जसे मी मगाशी इथे येऊन कपडे बदलले. ड्रायव्हर म्हणाला एक काम करा, तुमचा कोट काढा मला द्या. आईन्स्टाईनचे कपडे ड्रायव्हरनी घातले, ड्रायव्हरचे कपडे आईन्स्टाईननी घातले. आईन्स्टाईनचा ड्रायव्हर 1 तास दन 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 बोलला. लोक खुश. आजकालचा सोशल मीडिया सारखा नव्हतं. लोक खुश झाले, म्हणाले काय आईन्स्टाईन बोलले, वा 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 वा. पण तुमच्यासारखे जाणकार प्रेक्षक असतात. त्यातला एक प्रेक्षक आला आणि आईन्स्टाईनला म्हणजे ड्रायव्हरला येऊन विचारायला लागला, साहेब तुम्ही इतकं छान बोललात, माझा एक प्रश्न आहे. ड्रायव्हर आता चरकला. आता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कसं. म्हणाला माझा अमुक अमुक प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तेवढं द्या. ड्रायव्हर पण आईन्स्टाईनच्या जोडीला राहून राहून हुशार झाला होता. ड्रायव्हर म्हणाला हात फिर, एवढा सोपा प्रश्न, याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर देईल. लोकही काय अर्थ घ्यायचा तो घेतला. लोकही याचा ड्रायव्हर एवढा हुशार आहे तर ह्यो किती हुशार असेल. त्यामुळे माणूस जोडीला नेताना आपलं काम चालून जाईल एवढा जोडीला नेलं पाहिजे. संगत खूप महत्वाची. कुठे होतो आपण, शिवाजीराजाचा जन्म झाला. आत्याला सांगितलं गुगलला सर्च मार, पोराचं नाव ठेवायचे. ते म्हणजे म्हातारीला नाव बोलता येणार नाही असं नाव ठेवा. प्रद्युम्न काय, आमका काय, तमका काय, म्हातारीला बोलताच येई नाही. पण शिवाई देवीच्या नावानं बाळाचं नाव ठेवलं शिवाजी. बारसं झालं, 1 वर्ष झाला. मॉन्जिनेचा केक नसेल तर बर्थडे करणारच नाही असा हट्ट बालशिवाने धरला. पण नाही, पवित्र क्षणानं अंगण सारवलं, रांगोळी काढली गेली आणि जिजाऊनं सांगितलं का अन्नधान्य वाटप करा. जिजाऊ म्हणाली कळू द्या रयतेला. अरे रयतेचा राजा जन्माला आलाय आणि जो दुष्काळ पडला होता, सगळीकडे अन्नधान्य वाटप झालं, शिवाजीराजा तिथे जन्माला आलेला आहे. किती वेळ आहे मला तुम्ही सांगा किती वेळ आहे. हा म्हणजे त्या वेळेमध्ये मला कंप्रेस करायला अर्धा तास. एक वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेली. या दरम्यानच्या काळामध्ये पेमगिरी, माहुली, शिवनेरी अशी शिवाजीराजांच्या 6 वर्षांचा काळ या 3 किल्ल्यांवरती गेलेला आहे. ही 3 किल्ल्यांवरती, शिवनेरी, पेमगिरी आणि माहुली, या 3 किल्ल्यांवरती शिवाजीराजांचं बालपण गेलेलं आहे. या बालपणामध्ये शिवाजीराजा जेव्हा शिवनेरीचा उंबरठा ओलांडत असायचे, तोपर्यंत जिजाऊचा तो काही शिवाजी राजा नव्हता झाला, बाळ शिवबाच होता. आणि मग कधी तो उंबरठा ओलांडा जायचा बाळ शिवबा तर पडायचे, धडपडायचे, रडायचे. दाई धावायच्या आणि बाळ शिवबाला उचलायला जायच्या. तोपर्यंत जिजाऊ नजरेनं नजर फिरवायची आणि त्या दाईंना थांबवायच्या, म्हणायच्या जाऊ नका. दाई म्हणायच्या अशा कसा हो साहेब, बाळ रडतंय आणि रडणाऱ्या बाळाला उचलू नको. गुस्ताफी माफ हो साहेब, पण उचलू नको. तेव्हा जिजाऊचं उत्तर ऐका सगळ्या आयांनो. जिजाऊ म्हणते माझं बाळ पडेल, धडपडेल, रडेल, पण माझं बाळ कोणाच्या आधारावर मला उभं करायचं नाही, तर माझं बाळ स्वतःच्या पायावर मला उभं करायचं आहे. हा विचार आम्हाला जिजाऊच्या रूपानं स्वीकारावा लागेल. 2-3 वर्षाचे बाळ शिवबा झाले आणि मग जिजाऊ कधी कधी त्याला काऊचा घास भरवायच्या, चिऊचा घास भरवायच्या. पण कधी कधी बाळ शिवबा हा आपल्या भाषेत नखरे करायचा आणि सांगायचं मला नाही जेवायचं, रडायला लागायचा. आणि मग रडणाऱ्या त्या बाळ शिवबाला जेवत नाही म्हणून जिजाऊ त्याच्या हातामध्ये बाळ शिवबा जेवत नाही, जेवताना रडतोय म्हणून त्याच्या हातात मोबाईल द्यायचे. सासूबाई म्हणते नको ग नको देऊस पोराला मोबाईल. कशाला देतेस जेवताना मोबाईल.
सुनबाई, शिकलेल्या सुनबाईचं उत्तर ऐका. बोलते, आई तुम्हाला काय कळत नाही, पोरग मोबाईल शिवाय जेवत नाही. सासूबाईला प्रश्न पडतो, बाबा ती म्हणते हिचा नवरा मोबाईल शिवाय जेवला कसा असेल? नोकियाची मोबाईल घेऊन सापाची गेम खेळत बसला असेल का? मला सांगा ना, तुम्ही तुमच्या लेकरांना यंत्र बनवतायत की माणसं बनवतायत याचं आत्मपरीक्षण करावं लागेल. जिजाऊनं रामायणाची गोष्ट सांगावी, महाभारताची गोष्ट सांगावी, जय पराजयाच्या गोष्टी सांगाव्यात. आणि तिने सांगावं, रावणानं सीतेला पळवली राजा. 6 वर्षाच्या लेकरानं मूठ ठेवलं म्हणावं, बासाहेब. आईनं सांगावं, प्रभू श्रीरामानं रावणाला संपवलं राजा. आता लोक रामावरून व्हेज नॉनव्हेज वरून वाद घालत असतील, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला घेणं देणं आहे त्यांच्या विचारांशी. आणि शिवाजी राजाने ते विचार आत्मसात केलेत. जिजाऊनं सांगावं, कंसानं देवकीची 6 बाळं मारली राजा. मासाहेब, जिजाऊनं सांगावं, भगवान श्रीकृष्णानं कंसाला संपवलं राजा. बाळ शिवबानं विचारावं, मासाहेब मामासाहेब असताना संपवलं? हो शिवबा, मामासाहेब असताना संपवलं. राजा, जेव्हा राजा होतो ना, तेव्हा राजाच्या कर्तव्यासमोर नातीगोती नसतात बाळा. राजाच्या कर्तव्यासमोर नातीगोती नसतात. हे संस्कार बाळ शिवबावर जिजाऊनं केलेत. लहानाचे मोठे झालेत. 1639चा काळ आहे. तोपर्यंत बघा, तर मी थोडंसं पुढे जाते, मला शिवचरित्रातले काही मुद्दे मांडायचे आहेत. 1636चा काळ होता. शहाजीराजे माहुलीला शिवाजीराजे जिजाऊ यांना सगळ्यांना घेऊन आहेत आणि त्यावेळेला निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न शहाजीराजांचा सुरू आहे. आदिलशाह आणि मोगल दोघे एकत्र आलेले आहेत आणि यांनी निजामशाही संपवण्याचा प्रयत्न केला. माहुलीच्या किल्ल्यावरती अटॅक केला. माहुलीला शहाजीराजांनी शरणागती पत्करली. आदिलशाहीचा सरदार रणदुल्ला खान हा आदिलशाहीत असताना शहाजीराजांचा मित्र होता. त्यानं शहाजीराजांची रवानगी बँगलोरला केली. जे केम्पेगोंडानं वसवलेलं शहर आहे बेंगलुरू, ते बेंगलोर शहाजीराजांना दिलं आणि शहाजीराजांचं बस्तान बेंगलोरला बसवलं. याचं कारण एकच होतं की शहाजीराजा जर महाराष्ट्रात राहिला तर स्वतंत्र राज्य निर्माण करेल आणि आदिलशाह मोगलशाहीला हे नको होतं. शहाजीराजांना बेंगलोरला पाठवलं. 1636ला जिजाऊ शिवाजीराजे पुण्यात आलेत. पुण्यामध्ये राहायला लागलेले आहेत. 3 वर्षाचा काळ जिजाऊ आणि शिवाजीराजांनी काढल्यात. शहाजीराजे बेंगलोरला आहेत. या 3 वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये जी तुटकी केरसुनी पाराई रोवली होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला होता. सगळं काही करून तो निघाला होता आणि तिथे जिजाऊ आणि शिवाजीराजे राहिलेत. 3 वर्षांचा काळ लोटला. 1639, 40, 41, 42 पर्यंत शिवाजीराजांचं वय 12 वर्ष होईपर्यंत शिवाजीराजे, जिजाऊ, शंभूराजे, व्यंकोजीराजे, तुकाबाई साहेब ही सगळी मंडळी बँगलोरमध्ये भोसलेंचं कुटुंब राहत आहे. शिवाजीराजाला ज्या ज्या गोष्टी सांगणं शिकवणं गरजेच्या होत्या त्या सगळ्या गोष्टी शहाजीराजांनी गुरूंची व्यवस्था करून त्या ठिकाणी आयोजित करून शिवाजीराजांना शिकवलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गुरु शिष्याची ही परंपरा आणि पेमेंट घेऊन शिकवणारे शिक्षक याच्यामध्ये प्राध्यापक आणि गुरु याच्यामध्ये तो फरक आहे. पण शहाजीराजांनी पेमेंट बेसिसवर माणसं नेमलेली आहेत. का तर गुरु शिष्याच्या परंपरेमध्ये शिष्य गुरुच्या घरी जाऊन शिकत होता. इथे स्वतः गुरूंची अपॉइंटमेंट इकडे केलेली आहे. जे आजकाल तुमच्याकडे प्रायव्हेट क्लासेस घेतले जातात ना, ही सिस्टम गुरु त्यांच्या घरी येऊन त्यांना शिकवत आहेत. सगळ्या गोष्टी, शब्दांची जाण म्हणा, इंगित जाणण्यापासून तलवारबाजी सगळं शिकवलं जात आहे. 12व्या वर्षामध्ये शिवाजीराजांना पुण्याला पाठवलेलं आहे. त्यांना सांगितलं तुम्ही पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ही जी काही जहागीरदारी आहे हे सांभाळा, आम्ही इकडे सांभाळू. पाठवताना शहाजीराजांनी मुद्रा बनवून पाठवलेली आहे. प्रतिप्रचंद्र लेखे ववर्धिष्णुष्वंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते.
बापानं आपल्या मुलाला एक मुद्रा बनवून पाठवली आहे. ती मुद्रा अशी आहे की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे शहाजीचा पुत्र शिवाजीराजा हे याचं राज्य हे वाढत जाणार आहे. विश्वाला वंदनीय असं हे राज्य असणार आहे. हा शहाजीराजा आपल्या मुलाला ही मुद्रा बनवून देतोय. या पाठीमागे वडील समजून घेताना शहाजीराजेंचा विचार आपण समजून घेतलं पाहिजे की जर तुमचा मुलगा तुम्हाला म्हणाला की आबासाहेब मला डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला शिक्षक व्हायचंय, मला पत्रकार व्हायचंय, काहीच नाही जमलं तर मला आमदार व्हायचंय, इतकं जर काही तुम्हाला बोलला तर बऱ्याच वेळेला पालकांचं उत्तर असं असतं, तुमच्या मनातलं असेल तर टाळ्या वाजवा. पालकांचं उत्तर असतं, लेकरा अंथरूण पाहून पाय पसर, अंथरूण पाहून पाय पसर लेकरा. पण शहाजीराजाने जिजाऊ आणि शिवाजीराजाला पुण्याला पाठवले तेव्हा शिवाजीराजांचं वय 12 वर्ष आणि शहाजीराजे आम्हाला सांगतात की लेकरा काय पाय पसरायचे ते पसर, अंथरुणाचं काय करायचं ते मी बघतो. हा शहाजीराजांचा विचार आम्हाला घ्यावा लागेल. नुसतं पाठवलं नाही, जिजाऊ आणि शिवाजीराजाला सगळी व्यवस्था केली. बोमाजी नाईक, पानसंबळ, कान्होजी काका, जयदे, एक एक माणसं शिवाजीराजाला शिकवण्यासाठी, शिवाजीराजावरती वचक ठेवण्यासाठी. तरुण पोरगा आहे, यदा कदाचित त्याच्या घोड्यांचे खूर जास्त जुदवले तर योग्य वेळेला आवर घाला, हे सगळी सोय करून पाठवलंय. आणि मग आता पुण्याला त्यांचा सगळा म्याना आला. तुम्हाला सगळं माहिती आहे. शपथ जाहली स्वराज्याची रायरेश्वराला, घेऊन संगे मावळे सोबतीला, एक एक मावळा स्वराज्यासाठी भारला आणि मोगलांच्या छाताळावर पाय रोवून मराठा धरला. वाजवायची तर वाजू, वाजू का नको, वाजू का नको. स्वराज्याची शपथ कधी झाली हो? कितव्या वर्षी झाली? शिवाजी राजांनी स्वराज्याची शपथ त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी घेतली? आम्हाला माहित असं तुम्हाला काला बोलवलं असता? 16व्या वर्षी. 16व्या वर्ष मुघलांसाठी धोक्याचं होतं. शिवाजीराजांचं 16 वर्ष मुघलांसाठी धोक्याचं होतं, हे अभिजितरावांचं वाक्य आहे. पण शिवाजीराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. इथे बसलेल्या सगळ्यांना सांगतो, 2024 सुरू झालंय, आजची 6 तारीख आहे. तुमच्या घरात तरुण मुलं असतील 16 वर्षाची. तुम्ही म्हणाल का फक्त आम्हाला इतिहास सांगा? मी फक्त इतिहास सांगणारा माणूस नाही. तुमच्या घरात तरुण मुलगा असेल, त्या तरुण मुलाशी संवाद साधा. त्याला विचारा, तुला काय व्हावंसं वाटतंय, तुझं स्वप्न काय आहे, त्याच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, ते सगळं विचारा आणि त्या दिशेनं त्याची वाटचाल होऊ द्या. शिवाजीराजांनी वयाच्या 16 वर्षी ठरवलं, मला स्वतःचं राज्य निर्माण करायचं आहे. शिवाजीराजे म्हणतात, आतापर्यंत आमच्या आबासाहेबांनी लोकांच्या हाताखाली काम केलं असेल. काय म्हणतात बघा शिवाजीराजे, आतापर्यंत आमच्या आबासाहेबांनी लोकांच्या हाताखाली काम केलं असेल, पण आम्हाला लोकांच्या हाताखाली काम नाही करायचं, लोकांच्या हाताला काम द्यायचं आहे. तुमच्या व्यापारी उद्योगाच्या व्याख्येच्या दृष्टिकोनातून किती मोठा विचार आहे. लोकांच्या हाताखाली काम करणं बंद करा, आता लोकांच्या हाताला काम द्या. आणि ते जगलेच शिवाजीराजे. स्वप्न ठरवलंय, स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली, माणसं यायला सुरुवात झाली. शिवाजीराजांच्या सोबत माणसं लोहचुंबकासारखी जोडली जात आहेत आणि पाहता पाहता शिवाजीराजांचा पराक्रम वाढत चाललाय. राजगड, तोरणा, सुभानमंगळ, एक एक किल्ले शिवाजीराजे जिंकतायत. आदिलशहानं शहाजीराजांना निरोप पाठवला, तुमच्या पोराला समजवा, तो काय करतोय, किल्ले घेतोय. शहाजीराजे म्हणाले, माझं पोरग माझं ऐकत नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या. बापाची बाजू बघा चांगल्या कामासाठी. माझा मुलगा माझं ऐकत नाही, तुमचं तुम्ही पाहून घ्या. तोपर्यंत शिवाजीराजांनी शहाजीराजांना निरोप पाठवला होता की अशी अशी अवस्था होईल. शिवाजीराजे एक एक किल्ल्यांवर किल्ले घेत आहेत. आदिलशहानं बघितलं शिवाजीराजा ऐकत नाही. तोपर्यंत शहाजीराजांना अनेक लोक जाऊन भेटत होती. मराठे, तुमच्या पोराला समजा, अहो सरदाराचा मुलगा, आयुष आरामात जगायचे दिवस आणि रानमाळ हिंडतोय शिवाजीराजा. शहाजीराजा म्हणायचा, काय सांगायचा, ऐकच नाही पोर. किती समजवायचं, पोरगा काही ऐकत नाही. कोण सांगणार आहे माहिती आहे? आप्त स्वकीय.
तुमच्या आजूबाजूच्या सोयऱ्यांना भाऊबंदकीला मोठी काळजी तुमची. शहाजीराजाला समजवायला, अहो तुमचा मुलगा हे करतोय, चांगलं आहे का ते, चुकीचं आहे, असं आहे तसं आहे, असं नका करून देऊ त्याला. पण शहाजीराजेंची भूमिका बघा कशी आहे, माझं ऐकत नाही तो, काय करू. पण शहाजीराजेंचा पाठिंबा मात्र शिवाजीराजांना आहे. एक एक किल्ले शिवाजीराजांनी जिंकत घेतले आणि शिवाजीराजा आता ऐकतच नाही, म्हणून आदिलशहानं सरळ सरळ शहाजीराजाला कैद केली. ऐकतच नाही ना आता, शहाजीराजांना कैद झाली. आता मात्र शिवाजीराजांना पर्याय राहिला नाही. कोंढाणा किल्ला जो शिवाजीराजांकडे होता तो कोंढाणा किल्ला आणि बेंगलोरमध्ये संभाजीराजांकडे असलेला संभाजीराजांनी बेंगलोरचा किल्ला आदिलशाहीमध्ये देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांची सुटका झाली. एक विचार करा, तुम्ही आत्ताच कुठं स्वराज्य निर्माण करायला सुरुवात करता आणि सुरू करता करता तुम्हाला एक इतकी मोठी दुर्दैवाची घटना निर्माण होते आणि अशा वेळेला तुम्ही विचार करता की असं काहीतरी करायला घेतलं आणि सोडून द्यावं सगळं, नको आहे, आपल्याला झेपणार नाहीत. शिवाजीराजे आपल्या स्वप्नाशी प्रामाणिक आहेत. जो माणूस स्वतःच्या स्वप्नांशी प्रामाणिक असतो, जो आपल्या जिद्द ध्येयाशी प्रामाणिक असतो, त्याच्या गळ्यामध्ये यशस्विता ही कायम माळा घालत असते. हा विचार आम्हाला शिवाजीराजेच्या रूपाने घ्यावा लागेल. बऱ्याच वेळेला लोक ठरवतात, आम्ही आपल्या पाहुण्यांमध्ये सांगतो मी अमुक बिझनेस करणार आहे, तमुक बिझनेस करणार आहे, आता बिझनेसचा सेटअप सुरू करणार आहे. 3-4 वर्ष पाहुणे विचारतात, काय मग झालं का बिझनेसचा सेटअप, काय मग झालं का बिझनेसचा सेटअप. 3-4 वर्षात पाहुणे पण विचारायचं बंद करतात, म्हणजे हे काही करणार नाही, नुसता गोंगाट भरतो. पण शिवाजीराजांना तसं नाही केलं. तो त्याच्या स्वप्नाशी प्रामाणिक राहिला. एक एक माणसं जोडली जात होती. एक एक किल्ला सर करत असताना एक एक माणूस भेटत होता. बाजीप्रभू देशपांडे किती लोकांना माहिती आहेत? थँक्यू. शिवाजीराजांचा पराक्रम वाढत गेला 1636, 1639, 42, 49ला शहाजीराजांची कैद, पुढे जाऊन 1664ला शहाजीराजांचा मृत्यू, 1664च्याच दरम्यान सुरतची लूट, 1670 सुरतची लूट, 1674 शिवराजाभिषेक. हे तुम्हाला सगळं माहिती आहे, झालं शिवचरित्र सांगून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 19 फेब्रुवारी 1630ला जन्माला आलेल्या बाळाचं नाव आहे शिवाजी. शिवनेरी, प्रेमगिरी, माहुली या 3 किल्ल्यांवर ज्या राजाचं बालपण गेलं त्या बाळाचं नाव आहे शिवाजी. 1636 नंतर 39 पर्यंत पुण्यामध्ये राहून पुण्याचा अभ्यास करणाऱ्या बाळाचं नाव आहे शिवाजी. 1642ला एक तरणा बाण मुलगा पुण्यामध्ये येऊन पुण्याचं रूपांतर स्वराज्यामध्ये निर्माण करणाऱ्या युवकाचं नाव आहे शिवाजी. वयाच्या 16 वर्षी स्वप्न निर्माण करून, स्वप्न बाळगून, स्वप्नाची शपथ घेणाऱ्या, वचनबद्धता करणाऱ्या, एका स्वप्न पूर्ती करणाऱ्या युवकाचं नाव शिवाजी. 1649ला आपल्या वडिलांना कैद झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असणाऱ्या मुलाचं नाव आहे शिवाजी. इतकंच नाही, 1659ला अफजल खानाला उभं फाडणाऱ्या रणधुरंदराचं नरसिंहाचं नाव आहे शिवाजी. इतकंच कशाला, 1660ला पन्हाळ्याच्या मध्ये अडकल्यानंतर पन्हाळ्यातून सुटका करणाऱ्या सुटकेवान शिवाचं नाव आहे शिवाजी. एवढा कशाला, घोडकिंडीला रक्ताचा अभिषेक ज्या 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 बाजीप्रभूंनी घातला, ज्याच्यासाठी घातला, त्या रणधुरंदराचं नाव आहे राजा शिवाजी. 1664ला औरंगजेबाची बहीण, ज्या बहिणीसाठी दिलेलं शहर सुरत, बदसुरत करून त्या सुरतेला कापारा, इंग्रजांना कापारा फोडणारा राजाचं नाव आहे शिवाजी. इतकंच काय, 1674ला 350 वर्षांनंतर या मराठी मुलकात मराठी राजा म्हणून जो आपलं तख्त मिरवू लागला, त्या शाह सुनो शिवसैशाचं नाव आहे राजा शिवाजी. हे शिवाजी राजा आहेत. बघा, 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रायगडावरती शिवाजीराजांचा राज्याभिषेक होणार आहे. मे महिन्यापासून सगळी रेलचेल सुरू आहे. 1 जून, 2 जून, 3 जून, 4 जून, 5 जून पर्यंत सगळ्या विधी सुरू आहेत. आतापर्यंत मराठी राजाचा राज्याभिषेक झाला होता, 350 वर्ष उलटून गेली होती, पण आता त्यात 350 वर्षामध्ये एकही राज्याभिषेक झाला नव्हता. त्यामुळे राज्याभिषेक कसा करावा हा प्रश्न होता. गागाभट्टांनी राज्याभिषेक प्रयोग ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाप्रमाणे राज्याभिषेक करायचं ठरलं. या राजाचं पुन्हा लग्न करायचं, नवीन मुलगी शोधायची. आता वयाच्या इतक्या वर्षामध्ये
आपण पकडूयात 1674 म्हणजे शिवाजीराजांचं वय किती असेल? 1680ला मृत्यू आहे. किती? 44व्या वयामध्ये लग्न करायचं म्हटल्यानंतर पुन्हा मुलगी शोधणं, कारण तेव्हा लहान वयामध्ये लग्न होत होती. मग एक गोष्ट सांगितली की बाबा आहे त्याच राण्यांबरोबर पुन्हा विवाह करायचा. सोयराबाईंबरोबर विवाह लागला किंवा सगळा तुम्हाला माहिती आहे. आणि आत्ता शिवाजीराजे पहाटेच्या वेळेला त्या सिंहासनावरती आरूढ होणार. तुम्ही जर कधी रायगडाला गेलात, किती लोक रायगडाला गेलेत? नगरखाना माहिती आहे तुम्हाला? दरबारामध्ये जेव्हा प्रवेश करतो तो नगरखानाची इमारत बघितली, गेटवे ऑफ इंडिया बघितला, काय साम्य वाटतोय? गेटवे ऑफ इंडिया आधी आहे की नगरखाना आधी आहे? गेटवे ऑफ इंडिया काय बांधला इंग्रजांनी? नगरखाना आधी आहे की गेटवे ऑफ इंडिया आधी आहे? नगरखाना आधी आहे. त्या नगरखान्याच्या बाजूला म्हणजे एंट्री केली की राईट साईडला एक मोठा दगड आहे, बघितला तुम्ही? बघितलाय? इतक्या मोठ्या दरबारात, राजधानीच्या दरबारात तो दगड का ठेवला असावा राजांनी? कधी प्रश्न पडलाय तुम्हाला? रायगडा गेल्यावर कधी हा प्रश्न पडलाय की इतका मोठा दरबार जिथे मिनिस्टर्स बसणार आहेत, इतकं सगळं सुंदर केलंय आणि तो एक दगड का ठेवला असावा राजांनी? पडलाय कोणाला प्रश्न? रायगडावरचा आता जेवढा रायगड आहे ना, त्याच्या निम्मा रायगड तोडून फोडून त्याला सपाट केलेला आहे. पण तो जो दगड ठेवलाय ना, तो आत्ताच्या रायगडावरचा सगळ्यात उंच टोक आहे, टॉप. आणि त्या दगडावर शिवाजीराजांचे सगळे विधी झालेत राजाभिषेकाचे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटे 6 तारखेला जो सिंहासनारूढ जे महाराज छत्रधारण करणार होते तो विधी दरबारामध्ये झाला. एक एक पायरी चढून आता राजांना वरती जायचे. मला अभिजितरावांकडे बघितल्यावरती आठवण आली. काही वर्षांपूर्वी आम्ही तो राजाभिषेकाचा प्रयोग सादर केला होता. शिवाजीराजे एक एक पायरी चढतायत. एक एक पायरी चढत असताना शिवाजीराजांना त्यांच्यासाठी कामी आलेल्या माणसांची आठवण झाली नसेल काय? इतका कृतज्ञ तर माझा शिवाजीराजा कधीच नव्हता. श्री रायगडी सजले सिंहासन, शिवराजाभिषेक झाला. राज्याभिषेक नाही, काय झाला? राजाला अभिषेक झाला. श्री रायगडी सजले सिंहासन, शिवराजाभिषेक झाला. शाह सुनो शिवस्वराज्याचा संस्थापक ठरला आणि मोगलांच्या छाताडावर पाय रोवून मराठा ठरला. एक पायरी चढता चढता राजांच्या डोळ्यांमधली आसू ओलांडत होती. राजांना आठवत होते बाजी काका पासलकर. सुभान मंगळ घेताना एक 60 ओलांडलेला म्हातारा, मुघलांच्या मागे पळता पळता जाताना स्वराज्यासाठी समर्पण देणारा पहिला योद्धा शिवाजी राजांना आठवत होता. एक एक क्षण डोळ्यासमोर उभा राहत होता. बाजी प्रभू देशपांडे जेव्हा शिवाजीराजांच्या विरोधात उभा राहिला होता बांदलांचा प्रधान म्हणून. बाजी प्रभू देशपांडे माहिती आहेत तुम्हाला? बाजी प्रभू देशपांडे शिवाजीराजांचा नोकर नाही, चाकर नाही. शिवाजीराजांना बाजी प्रभू देशपांडे आठवायला लागले. बाजी काका, बांदलांच्या बाजून तुम्ही आमच्या विरोधात लढत होतात, पण जेव्हा आम्हाला कळलं तुमचा पराक्रम, तुमच्यामध्ये असलेलं कौशल्य आम्ही हेरलं. आम्ही 4 शब्द बोललो बाजी काका तुमच्याशी. तुम्हाला आमचं ध्येय कळाला बाजी काका. चांगल्या कामासाठी तुम्ही आम्हाला सामील झालात. तोपर्यंत त्या बांदलांचा जो मुख्य होता दत्ताजी, तो मारला गेला होता, कृष्णाजी. बाजी काका म्हणाले, राजा आम्ही तुम्हाला मदत करू, पण बांदलांचं जे इनाम आहे, जी जमीन आहे, जी जहांगिरी आहे, ती बांदलांकडेच राहू द्या आणि मला बांदलांकडेच राहू द्या. पण एक वचन देतो राजा, जेव्हा कदाचित अंमलबजावणी करायची वेळ येईल, यदा कदाचित जर इमर्जन्सी क्रिएट होईल, आणीबाणी येईल, तेव्हा तुम्ही आम्हाला आवाज द्या. राजे आम्ही तुमच्यासाठी हजर राहू. बाजी काका
माझे काका आठवत आहे का तुम्हाला? तुम्ही आम्हाला म्हणाला होतात की जेव्हा कधी यदा कदाचित आणीबाणी येईल तेव्हा आम्ही तुमच्या मदतीला येऊ. माझे काका, तो अफजल खान चालून आला, इतकं मोठं सैन्य घेऊन आला, तेव्हा तुम्ही आमच्या मदतीसाठी धावलात. गुढीपाडव्याला जाणार होतात माझे काका तुम्ही आणि तुमचे बंधू फुलाजी. घरच्यांना सांगितलं, फुलाजी काका तुम्हाला बोलवायला आले होते. तुम्ही म्हणालात एवढी मोहीम झाली की राजांना घेऊनच येतो. पण माझे काका, अफजल खानाला आपण संपवलं, पण तुम्ही घोडखिंडीत आम्हास दम दिलात, अधिकारवाणीनं दम दिलात. जाता की शमशेर काढू, आमच्या वडिलांच्या जागेवर तुम्ही आलात आणि हक्कानं आम्हाला दम दिलात. माझे काका, या सिंहासनावर आरूढ होताना हा सुख सोहळा पाहताना तुम्ही असायला हवे होतात. माझे काका, तुम्ही हवे होतात. माझे काका, आठवतंय तुम्ही म्हणाला होतात, नाही सरणार एकही गनिम घोडखिंडीतून यावरती. शब्द दिला माझ्या राजाला, आता प्राणाची शिकस्ती. खुशाल जावा राजा तुम्ही आणि त्या तोफांना त्या बत्ती. नाही सरणार एकही गनिम घोडखिंडीतून यावरती. एक एक मावळा माझा लढेल हजाराशी. खबरदार पुढेल सरकार 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 तर गाठ माझ्या शमशेरीशी. लढेल मावळा हजारांशी, हा मावळा लढेल हजारांशी. जोपर माझं राज पोहोचत नाही त्या विशाल गडावरती, तोपर्यंत हा देह लढेल 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 या रणभूमीवरती, या रणभूमीवरती. बाजी काका, तुम्ही म्हणालात लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही आम्हाला जगवण्यासाठी या स्वराज्याच्या अग्निकुंडात आहुती दिली. बाजी काका, आज तुम्ही असायला हवे होता. माझे काका, आठवतंय ना, संपविण्या स्वराज्य अफजलला धावला. माझे काका, आठवतंय ना, संपविण्या स्वराज्य अफजलला धावला. सारून आम्ही दुःख बाजूला, त्या 32 दाताचा बोकड उभा सोडला. माझे काका, बाजूला असलेल्या जिजाऊंना राजेंनी सांगितलं, आई साहेब, मला त्या राणीचं इतकं वाईट वाटतं. आई साहेब, आज सईबाई राणी साहेब असायला हव्या होतात. जेव्हा अफजल खान चालून आला ना, तेव्हा माझ्यात हिंमत नव्हती राहिली. तेव्हा सईबाईनं माझ्या हातात हात घेतला आणि सईबाई मला म्हणाल्या, राजे राजे माझ्या लेकराला सांभाळाल ना राजे. राजे, यदा कदाचित तुम्हाला कोणी बोललं, ओरडलं, रागावलं तर तुम्हाला लपण्यासाठी तुमच्या आईचा पदर असेल, पण माझ्या शंभू बाळाला ओरडू नका, त्याच्या आईचा पदर शिल्लक नसेल. मी म्हणालो, अगं सई, असं बोलतं सलतं बोलू नकोस. त्यावर ही शहाणी सई म्हणते, राजा, अहो राजा, आपल्या तरण्या बाण मुलाला सांभाळा. राजा, आपल्या तरण्या बाण मुलाला सांभाळा. अगं सई, बालोत्यावरचं लेकरू, त्याला तरणा बाण म्हणतेस. सईबाई राणी साहेब सांगतात, अहो राजे, हे स्वराज्य आपलं बाळ नाही का? हे स्वराज्य आपलं बाळ नाही का? या स्वराज्याला सांभाळा राजे. अफजल खानाला तुम्ही संपवाल राजे, हा विश्वास सईबाई राणी साहेबांनी दिला. आई साहेब, सईबाई राणी साहेब आज असायला हव्या होत्या. शिवाजीराजे एक एक पायरी चढतायत. एक एक माणूस शिवाजीराजांना आठवतोय. शिवाजीराजे जेव्हा वस्त्र परिधान करून त्या सिंहासनाच्या पुढे जात होते, आरशामध्ये डोकावत होते, तेव्हा शिवाजीराजांना स्वतः शिवाजीराजे दिसले नाहीत. शिवाजीराजांना दिसला शिवा काशीत. 4 महिने जेव्हा आम्ही पन्हाळ्यामध्ये अडकलो होतो, आई साहेब, 4 महिने आम्ही जेव्हा पन्हाळ्यामध्ये अडकलो होतो, सुटका होत नव्हती. 13 जुलैचा दिवस होता आणि ठरवायचं होतं इथून सुटका करायची. तेव्हा बाजी
काकांनी आमच्या समोर एक पोरगा तरणबाण पोरगा उभा केला. त्या तरणबाण मुलाला आमची वस्त्र दिली, आमचा जिरेटोप दिला. तो जिरेटोप परिधान केल्यानंतर जेव्हा आमच्या समोर उभा राहिला, तो साक्षात आमचं दुसरं रूप. त्याला आम्ही विचारलं, काय रे पोरा, भ्या नाही वाटत? त्या पोरानं मला उत्तर दिलं, आई राजे एक सांगू, राजे जगताना शिवा काशीत म्हणून जगलो असेल. आई त्या पोरानं उत्तर दिलं, जगताना शिवा काशीत म्हणून जगलो असेल, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे, इतकी मोठी संधी सोडन का मी राजे, सोडन का मी? आई कुठल्या जाणीवेने ही पोरं तयार झाली. त्याच्या पुढची त्याची आई, मी आईचं सांत्वन करायला गेलो. त्या आईकडे गेलो, तिला म्हणालो, आई तुला सांगायचंय काय झालंय. ती आई माझ्या समोर गुळाचा खडा घेऊन आली. ती गुळाचा खडा घेऊन आली आणि मला तिला सांगायचंय, तुझा पन्हाळ्याचा वेढा सोडवणारा वेढा राहिला नाही. आई ती म्हणते, राजा तू पहिल्यांदा आमच्या घरी आलायस, बस गोडधोड खा. राजाच्या मनात घालमेल आहे. कसं सांगावं तिला, पन्हाळ्याचा वेढा सोडवणारा तुझा लेक राहिला नाही. आतापर्यंत वाटेला डोळं लावणारी ती आई, तिला जेव्हापर्यंत कळालं होतं की तिचा शिवा राहिला नाही, तोपर्यंत ती 3-4 दिवस सतत रडत होती. पण शिवाजी राजा जेव्हा तिला येताना दिसला, तेव्हा ती आई मात्र रडत नव्हती. तिनं गुळाचा खडा शिवाजी राजाच्या समोर धरला आणि शिवाजी राजा म्हणतोय, थांब आई बस ना. ती आई म्हणते, तू पहिल्यांदाच गरीबाच्या घरात आलायस. तिनं तो गुळाचा खडा शिवाजी राजाच्या दोन्ही दातांच्या मधोमध ठेवला. तो गुळाचा खडा शिवाजी राजांना दोन्ही दातांनी चावला. ज्या क्षणाला त्या गुळाच्या खड्याचा स्पर्श जिभेला झाला, शिवाजी राजाच्या तोंडून आणि डोळ्यांमधून आसव व्हायला लागले. त्या लेकराची आई म्हणते, अरे रयतेचा राजा तू रडतोस का? आत्ता शिवाजीराजे सांगतात, अगं आई रडू नको तर काय. आई बस नाही तर अगोदर, अगं आई पन्हाळ्याचा वेढा सोडवणारा तुझा आपला शिवा नाही राहिला. आई आपला शिवा नाही राहिला, आपला शिवा नाही राहिला. 3 दिवस रडणारी आई आता रडत नव्हती शिवाजीराजा समोर, पण ती आई आता ढाय मोकळून रडायला लागली. पोटचा गोळा गेल्यावर रडणार नाही ती आई कसली. आई रडायला लागली. राजा शिवाजी समजावतोय आईला, अगं आई रडू नको ना, असं समज ना, तुझाच मी शिवा आहे, तुझा शिवा माझ्यावाने दिसतो ना, असं समज मी तुझा शिवा आहे. ती आई म्हणते, अरे दुश्मनाच्या डोळ्यातलं ओळखणारा राजा तू, रयतेच्या मनातलं ओळखणारा राजा तू, एका आईचं काळीच ओळखायला विसरलास राजा. जिजाऊंना शिवाजी राजा सांगतायत, आई तुझ्या वाणीस त्या आईनं उत्तर दिलं, त्या शिवा काशीनाच्या आईनं उत्तर दिलं. अरे राजा तू जेव्हा तिकडून येत होतास ना, मी वाटेला डोळे लावून बसले होते. शिवा जेव्हा मोहिमेला गेला तेव्हा शिवा मला सांगून गेला, आई यदा कदाचित मोहीम जिंकून आलो ना, तर शिवाजी राजा माझ्या वाणी दिसतो, त्याला मी आपल्या घरी घेऊन येणार आहे. राजा मी जेव्हा वाटेला डोळे लावून बसले होते, तुझ्या घोड्यांच्या टापांचा आवाज आला. मी पाहिलं तर फक्त पुढे तुझाच घोडा होता. माझा शिवा जर असताना तर माझ्या शिवाचा घोडा तुझ्या घोड्याच्या पुढे असतात. त्याच क्षणाला मी समजून गेले, माझा शिवा नाही राहिला. माझा शिवा गेलाय म्हणून रडत नाही राजा, माझा शिवा गेलाय म्हणून रडत नाही राजा. अरे राजा तुला देण्यासाठी आता दुसरा शिवा नाही रे माझ्याकडे, तुला देण्यासाठी आता दुसरा शिवा नाही माझ्याकडे. आई अशा आया या स्वराज्यात होत्या. शिवा काशीदा सारखी नररत्न त्यांनी या स्वराज्यात पदरी घातली आणि आज या सिंहासनावर विराजमान होताना ही नररत्न सोहळा पाहिला नाही. बाजी काकांची आठवण, शिवा काशीदाची आठवण, तो मुरारबाजी देशपांडे जावळीच्या मोऱ्यांच्या विरोधात लढत असताना मोऱ्यांच्या बाजूने लढत होता
आहात मुरारबाजी काका, पण तुमचं पराक्रम आणि तुमची ताकद ही चांगल्या कामासाठी लावा मुरारबाजी, हे म्हणालो. आणि मुरारबाजी स्वराज्यात आलात तुम्ही, आणि नुसते आलात नाहीत, खोबरा तिथे हेलकोट करत नाही बसलात तुम्ही. किती संकट आली तरी मात्र तुम्ही आमच्याशी कायम इमान इतबारे राखलात. तुम्हाला जेव्हा मोगलांनी अनेक वस्तू द्यायला सुरुवात केली त्यावेळेला तुम्ही सपशेल नकार दिलात. स्वराज्याशी एकनिष्ठ राहिलात मुरारबाजी काका. आज तुम्ही असायला हवे होतात, खरंच तुम्ही असायला हवे होतात. 1665चा पुरंदरचा जेव्हा तह करावा लागला तेव्हा या रयतेसाठी 23 गडकोट आणि 4 लक्ष होनांचा मुलूक द्यावा लागला होता. शिवाजी राजा म्हणतायत तेव्हा आपलं राज्य संपलं होतं ना ग आई. इथे बसलेल्या सगळ्यांनी ऐका, 1665चा पुरंदरचा तह म्हणजे शिवाजीच्याच राज्याचं सगळं राज्य संपलं. 23 किल्ले दिल्यानंतर शिवाजी राजांकडे 12 किल्ले शिल्लक राहिलेत. निजामशाही कोकण म्हणजे कल्याण भिवंडीचा कोकण सगळा दिलाय मोघलांना, मिर्झाराजे जयसिंगाच्या ताब्यात. 1665ला 1665 ते 1674 9 वर्षांचा काळ आहे. विचार करा, 1646ला सुरुवात करून 1665 पर्यंत 23 अधिक 12 किती किल्ले होतात बघा. आणि उरलेल्या 9 वर्षात जेव्हा 6 जून 1674ला राजाभिषेक झालाय तेव्हा 240 पेक्षा जास्त, तब्बल 300 पर्यंत सुमारे किल्ले शिवाजीराजांच्या स्वराज्यात आहेत. मला एवढंच सांगायचंय, तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही. आणि शिवाजीराजे आम्हाला सिंहासनावर आरूढ होताना एकच सांगून जातात, अरे लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. अरे लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभे आम्ही जिंकणे नियतीला शक्य नाही. हा विश्वास शिवाजीराजे आम्हाला देतात. राजे सांगतात, आई प्रशासन चालवताना काही गोष्टी सांभाळाव्या लागतात, काही कराव्या लागतात. सातारचे कोण असाल तर तुम्हाला कोरजाई नावाचं गाव माहीत असेल. या कोरजाई नावाच्या गावातला रामजी पांगेरा शिवाजीराजांना सिंहासनावर एक एक पायरी ओलांडताना आठवला. जिजाऊला सांगतात, कोरजाईचा माणूस मी 40 गावच्या कन्हेरगडावर किल्लेदार ठेवला होता. याचं कारण माहिती आहे तुम्हाला काय? साताऱ्यातला माणूस नाशिकमध्ये किल्लेदार ठेवण्याचं कारण माहिती आहे? अलीकडे पोलिसांची बदली किती दिवसांनी होते, किती महिन्यांनी होते पोलिसांची बदली? हा माहिती आहे का तुम्हाला? 3 वर्षांनी बदली होते. शिवाजीराजांच्या काळामध्ये हवालदाराची बदली ही 3 वर्षांनी केली जात होती. प्रशासन शिवाजीराजाचं, हवालदाराची बदली ही 3 वर्षात केली जात होती. कारखानीसाची बदली ही 4 वर्षांनी केली जात होती. आणि सबनीसाची बदली 5 वर्षांनी केली जात होती. त्या हवालदाराची, कारखानीसाची, सबनीसाची ओळख तिथल्या माणसांमध्ये निर्माण होऊ नये आणि करप्शन करू नये म्हणून बदल्या होत होत्या. कधी 350 वर्षापूर्वी. आणि म्हणून कोरजाईचा किल्लेदार इकडे कनेरगडावर ठेवला होता, म्हणजे इकडच्या माणसाचा इकडच्या माणसाची काही रिलेशन निर्माण व्हायला नको. लक्षात घ्या शिवाजीराजा. त्या कनेरगडावर रामजी पांगेरा लढता लढता मृत्युमुखी पडला. शिवाजीराजे जेव्हा तिकडनं साल्लेर मुल्लेरची लढाई करून आले होते तेव्हा कनेरगडावरती लढाई झाली आणि रामजी पांगेरा शिवाजीराजांच्या वतीनं लढताना तिथं मृत्युमुखी पडला. शिवाजीराजांना माहिती झाली. शिवाजीराजे नेहमी जेव्हा एखादा सरदार मृत्युमुखी पडायचा तर त्याच्या घरी जाऊन त्याचं सांत्वन केलं जायचं, किंवा त्या घरातला एखादा कर्ता तरुण असेल तर त्या तरुणाला स्वराज्यामध्ये अनुकंपाखाली कामावर घेतलं जायचं आपल्या भाषेत. शिवाजीराजे कोरजाईला गेले, साताऱ्याला, आणि रामजी पांगेऱ्याच्या घरी गेले. रामजी पांगेऱ्याच्या घरी गेले तर तिथे त्यांचे वडील मारुती पांगरे आणि मारुती पांगेरांना कळालं की शिवाजीराजे येत आहेत म्हणून आता मारुती बाबांनी काय केलं की त्यांच्या धाकट्या मुलाला निरोप पाठवला शेतावर की शिवाजीराजे आपल्याकडे येत आहेत, तू लवकर ये.
आता रामजी पांगेराच्या घरी शिवाजीराजे आलेले आहेत, मारुती बाबा आहेत. मारुती बाबांनी शिवाजीराजे येत आहेत म्हणून जमीन सारवून घ्यायला घेतली आणि जमीन सारवून गोंगडी अंथरली. गोंगडीवर शिवाजीराजे आता बसतील म्हणून शिवाजीराजे तोपर्यंत आले. तोपर्यंत मारुती बाबांचा धाकटा मुलगा ज्याचं नाव आहे रूपाजी, तो काही आला नव्हता. राजे आले, राजे बसले. रामजी पांगेरांच्या वडिलांबरोबर चर्चा सुरू झाली आणि चर्चा सुरू झाली. रामजी पांगेरांचं वडिलांचं सांत्वन करतायत राजे. सांत्वन करता करता राजेंनी प्रतापरावांना खुणवलं आणि प्रतापरावांनी काय केले, खुणवल्याबरोबर एक थैली मारुती बाबांच्या हातात दिली. त्यांचा मुलगा कामी आला होता. आपण म्हणतो ना, वर्क टाईममध्ये एखादी जर डेथ झाली तर त्याला काहीतरी आपण फंड देतो किंवा आजकाल जी मदत केली जाते, निधी दिला जातो. तर एक थैली धान्याची म्हणा, धनाची म्हणा, ती मारुती बाबांच्या हातात दिली. मारुती बाबा म्हणाले, राजा तू पैक देशील, हे किती दिवस पुरणार आहेत मला? राजा तू मला पैक देशील, किती दिवस पुरणार आहेत? बाबा मग सांगा ना, काय देऊ? मारुती बाबा म्हणाले, अरे राजा नको देऊस पैक बेक, पण एक सांगू राजा, 350 वर्षांपूर्वी इथला मराठी माणूस अस्मिता हरवून गेला होता. इथल्या मनगटामधलं सामर्थ्य निघून गेलं होतं. इथल्या माणसांच्या बुद्धिमत्तेला गंज लागला होता. इथल्या माणसांचं सत्व हरवलं होतं. इथल्या माणसांमध्ये अस्तित्व, अस्मिता निर्माण केलीस तू. इथल्या माणसांसाठी लढतोस तू. इथल्या माणसांसाठी झडतोस तू. इथल्या माणसांसाठी राबतोस तू. इथल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये खुरपं होतं, त्या शेतकऱ्याच्या हातात समशेर दिलीस तू आणि अन्यायाच्या विरुद्ध दंड थोपटून बंड पुकारायची जाणीव निर्माण केलीस तू. इथल्या जाणीवा मेलेल्या माणसांमध्ये जाणीवा निर्माण केल्यास तू. राजा तुझे जगतोयस, लढतोयस, करतोयस, त्याच्यासाठी माझा एक पोरगा कामी आला तर यात नवल काय? तोपर्यंत मारुती बाबांचा धाकटा मुलगा घरात आला होता. शिवाजीराजांना सांगितलं की तुम्ही आता जेवण करून जा. मारुती बाबा म्हणाले की थांबा थांबा राजे, एक हा माझा धाकटा रूपाजीच्या पाठीवर झालेला. काय नाव रे तुझं? तो म्हणाला रूपाजी, रामजीच्या पाठीवर झालेला रूपाजी. बाबा म्हणाले, याला तुमच्या सेवेत दाखल करून घ्या. एक विचार करा, ज्याचा ऑलरेडी एक तरुण मुलगा स्वराज्यासाठी कामी आलेला आहे, तो बाप म्हणतोय की आता याला त्याच्यात म्हणजे हात जोडलेत बापाने, याला तेवढं तुमच्या स्वराज्यात दाखल करून घ्या. राजेंनी नाव विचारलं आणि प्रतापरावांनी सांगितलं की यांच्याशी बोलून घ्या. प्रतापरावांनी चर्चा केली आणि निघायच्या वेळेला राजे म्हणाले, शिलेदार रूपाजी, घरची सगळी कामं करा, उरकून घ्या आणि रायगडावर या. मला हे सांगायचं आहे की एक आई जिचा पोरगा गेलाय, ती म्हणते आता माझ्याकडे पोरगा द्यायला पोरगा नाही. एक बाप ज्याचा ऑलरेडी एक मुलगा स्वराज्यासाठी कामी आलाय, तो म्हणतोय की आता हा पोरगा घेऊन जा. इतकी माणसं स्वराज्यासाठी मरायला तयार झाली शिवाजीराजांसाठी. त्याचा विचार आम्ही करायला हवा. शिवाजीराजे सिंहासनावरती आरूढ झाले. 1674ला शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला. सगळीकडे शिवाजीराजांची चर्चा झाली. महाराष्ट्रासह इंग्रज, फ्रेंच सगळ्या लोकांपर्यंत शिवाजीराजांचा गौरव झाला. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की शिवाजीराजा हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला किती उमगला समजला मला माहीत नाही. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की शिवाजीराजा जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरात. मी म्हणतो शिवाजीराजा जन्माला येण्यापेक्षा आपण स्वतः शिवाजी महाराज आहोत असं समजायला सुरुवात करूयात. तुम्ही म्हणाल कसं? देव पहावयास गेलो, देव होऊनही गेलो. जेव्हा तुम्ही म्हणाल मी स्वतःच शिवाजी राजा आहे ना, त्यावेळेला तुमच्यातला हरामखोर मनुष्य जरी जागा झाला आणि तुमची नजर एखाद्या मुलीवर, स्त्रीवर जरी गेली तरी तुमच्यातला शिवाजी राजा तुम्हाला थांबवेल आणि म्हणेल नाही तू शिवाजी राजा आहेस तू. एखादं चुकीचं काम करायला घेतलं ना तर तुमच्यातला शिवाजी राजा तुम्हाला थांबवेल. आता दुसऱ्यांच्या घरात शिवाजी राजा जन्माला यायची वाट बघू नका. स्वतः शिवाजी राजे व्हा. आम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील.
शिवाजीराजांचा गौरव शिवराय आम्हाला मराठी माणसाला किती समजलेत मला माहित नाही. राजाभिषेकाच्या वेळेला उत्तरेतून तिकवापूर नावाचं गाव आहे. बिरबल किती लोकांना माहिती आहे? बिरबल अकबर. या बिरबलाच्या गावाजवळचं तिकवापूर नावाचं गाव आहे. आग्र्याच्या दरबारात शिवाजी राजा त्या औरंगजेबाच्या समोरासमोर डोळ्यात डोळे घालून उभा राहिला आणि सगळ्या उत्तरेत बातमी पोहोचली की अरे दक्षिणेतला कोणतरी राजा सरळ सरळ दिल्लेश्वराला डोळे दाखवतो. आणि मग त्याची चर्चा झाली. मग त्यातून एक मुलगा पुढे आला आणि त्या मुलानं त्याच्याबद्दल जे काही ऐकलं होतं त्याच्यावर तो कविता करायला लागला. रायगडावर आला, शिवाजीराजांना भेटला आणि मग त्या शिवाजीराजाचा गौरव ब्रज भाषेमध्ये तो कवी करतो. तो म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल ते, इंद्रजिमी जंब पर वाढवसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है दावा द्रुम दंड पर चीता मृग झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृग राज है पौन बरी बाह पर शंभुरति नाह पर जो सहस्र बाह पर राम द्विज राज है तेज तम अंश पर कर्ण जिमी कंस पर योम लेंच बंस पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. तो कवी पुढचा छंद म्हणतो, साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सरज शिवाजी जंग जीतने चलत है भूषण भनत नद बिहत नगरण के नदी नद मद गबरण के रलत है आयल पायल कैल बैल खलक में गैल बैल गजन की ठैल पैल सैला उसलत है तारा सो तारे धुरी धारा में लगत जिमे थारा परा पारा 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 वारा यो हालत है. जर एखाद्या थालीमध्ये पारा ठेवला आणि ज्या दिशेला थाली सरकेल त्या दिशेला तो पारा सरकेल, असं शिवाजीराजाचं राज्य त्या पाऱ्याप्रमाणे शिवाजीराजा जिथे जिथे जाईल तिथे तिथे शिवाजीराजाचं राज्य निर्माण होईल. हे गौरव ब्रज भाषेतला माणूस करतो. आपल्या आजूबाजूला अगदी या उत्तरेला गुजरातचं राज्य आहे. आम्ही जेव्हा गुजरातमध्ये जातो त्यावेळेला गुजरातची माणसं आम्हाला शिवाजीराजांचा गौरव सांगतात. जो राजा जात समाज धर्म देख्यो નથી, જેને જીતવાની જીવાની ઉમેદ આપી અખંડ હિન્દુસ્તાન ઊભું કરવા માટે પોતાનું આયુષ્ય ખર્ચી કર્યું. આવરણ ધુરંધર છે, પ્રૌઢ પ્રતાપ પુરંદર છે, ક્ષત્રિય કુલાવતંસ રાજાધિરાજ મહારાજનું મારા પ્રણામ છે. गुजरातचा माणूस माझ्या शिवाजीराजाचा गौरव करतो. तुम्ही थोडं कर्नाटकमध्ये गेलात, बेंगलोरकडे गेलात, बेळगावकडे गेलात, आणखीन थोडं पुढे गेलात तर तिथला कन्नडचा माणूस म्हणतो, ಹಿಂದಬಿ ಸ್ವರಾಜ್ಯದ ಸ್ಥಾಪಕ ಅಖಂಡ ಭಾರತದಲ್ಲಿ ರಾಜರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ರಾಸಿಸಲು ಮನುಷ್ಯನೇ ಮಣಿಕಟ್ಟಿನಲ್ಲೂ ನೀತಿದ ರಾಜ ಇಂದಿಗೂ ದೇವರೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾजी महाराजರಿಗೆ ನಮನಗಳು. शिवाजीराजाचा गौरव कन्नडच्या माणसानं करावा. इंग्रजांनी द ग्रेटेस्ट किंग ऑफ द वर्ल्ड म्हणून त्याचा गौरव करावा. पण तुम्हा आम्हाला शिवाजी महाराज किती समजलेत, उमगलेत याचं आत्मपरीक्षण आम्ही करायला हवं. मी व्याख्यान संपवतोय. अगदी 9:30ची वेळ दिलेली होती. मी त्यापर्यंत येऊन थांबलेलो आहे. पण या सगळ्याचा विचार आम्ही करायला हवा. शिवराय समजून घ्यायला हवेत. ज्या निमित्तानं माझी आणि आदरणीय मालुसरे साहेबांची भेट झाली तो निमित्त होता शिवराय समजून घेताना हे पुस्तक ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पासाहेब परब या व्यक्तिमत्वानं आत्तापर्यंत 40 पुस्तकं लिहिलेली आहेत. कादंबऱ्या नाहीत, संदर्भ ग्रंथ. आणि आप्पासाहेबांचा हट्ट आहे, पुस्तक कितीही जाडं झालं तरी त्याची किंमत 100 रुपयाच्या वरती जाऊन द्यायची नाही. म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्या माणसाचा उद्देश काय. मी शिवराय समजून घेताना हे पुस्तक लिखाण पूर्ण झालं म्हणून आप्पासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांच्या शुभेच्छा माझ्या पुस्तकाला घेण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळेला मालुसरे साहेब भेटले. मी इथे बसलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो, मराठी वृत्तपत्राच्या तुम्ही सगळे जे पत्रकार आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो, मालुसरे साहेबांकडे आप्पासाहेबांचा नंबर आहे. तुम्हाला तुमच्या मुलांना खरा इतिहास संदर्भासहित किंवा PhDचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर इतिहास खऱ्या अर्थानं समजून घ्यायचा असेल तर आप्पासाहेब परबांची पुस्तकं जी आत्ता उपलब्ध आहेत ती पुस्तकं तुमच्या घरी आणून ठेवा. आप्पासाहेबांचं वय आता 85 वर्ष आहे. आप्पासाहेब गेल्यानंतर ती पुस्तकं मिळणार नाहीत, कारण ती पुस्तकं पुन्हा पुन्हा प्रकाशित होत नाहीत. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ती पुस्तकं घ्या आणि 24 मार्चला शिवराय समजून घेताना आता ज्या अँगलने आपल्या समोर मी मांडलं ना त्याच अँगलनं पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे. त्यामुळे जर कोणाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर मी माझा संपर्क तुम्हाला देतो आहे. तर संपर्क क्रमांक लिहून घ्या.
मार्च नंतर तुम्ही पुस्तकाच्या मागणीसाठी मला फोन करू शकता किंवा इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क करू शकता. सगळीकडे यूट्यूब, गुगल, फेसबुक, व्हॉट्सअपवर एकच नाव आहे, नवनीत यशवंतराव. माझा संपर्क क्रमांक मी तुम्हाला देतोय, 9689858388. रिपीट करतोय, 9689858388. नवनीत यशवंतराव. तुम्हाला जर आणखीन इतर व्याख्यानं बघायची असेल तर तुम्ही युट्यूबला पाहू शकता, इंस्टाग्रामवर पाहू शकता. सोशल मीडियाचा जमाना आहे. आप्पासाहेबांना आम्ही खूप वेळा सांगितलं की आपल्याला आधुनिक व्हावं लागेल आप्पासाहेब, पण आप्पासाहेब खूप साध्या मनाचे आहात, त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्यामध्ये ते पडले नाहीत आणि सरकारला त्यांची काही पडली नाही. शिवाजीराजांच्या बद्दल काही किती कदर असती तर आप्पासाहेबांचे सगळे ग्रंथ आज प्रकाशित झाले असते. संदर्भ ग्रंथ आहेत, म्हणजे नुसत्या घोडखिंडीची साक्ष हा जरी तुम्ही विचार केला तर एका घोडखिंडीबद्दल इंग्रजांना काय वाटतं, फ्रेंचांना काय वाटतं, डचांना काय वाटतं, ह्या सगळ्यांचे संदर्भ तसेच्या तसे या पुस्तकांमध्ये आप्पासाहेबांनी कलेक्ट केलेले आहेत. तुम्हाला जर कधी वेळ आली तर आप्पासाहेबांना भेटा, मग तुम्हाला कळेल त्यांचं काम. असो, खूप वेळ झालेला आहे, 9:30 होऊन गेलेले आहेत, 10 मिनटं जास्त झालेली आहेत, त्यासाठी मी आयोजकांची दिलगिरी व्यक्त करतो. पण जाता जाता फक्त एक स्वप्न तुमच्या सगळ्यांच्या पुढ्यात ठेवतो. शिवजयंती जवळ आलेली आहे आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवाजीराजे ग्रेट का आहेत? अहमदनगरच्या निजामाची निजामशाही झाली, विजापूरच्या आदिलशहाची आदिलशाही झाली, मोगलांची मोगलशाही झाली, गोवळकोंड्याच्या कुतुबशहाची कुतुबशाही झाली, पण या महाराष्ट्रामध्ये, या अखंड हिंदुस्थानामध्ये आई जिजाऊचा लेक, भवानीचा बाग, शिवाजीराजा एकमेव असा राजा आहे की ज्याची भोसलेशाही नाही झाली, त्याचं राज्य स्वराज्य झालं, रयतेचं झालं. त्या आग्र्याच्या सुटकेनंतर जेव्हा लोकांना कळालं ना शिवाजीराजाचा पराक्रम, तेव्हा चंपतराय बुंदेलांचा मुलगा छत्रसाल बुंदेला शिवाजीराजांकडे आला आणि म्हणाला का मला तुमच्याकडे चाकरी करायची आहे. काय करायचे? चाकरी करायची आहे. शिवाजीराजासाठी फायद्याची गोष्ट होती, कारण औरंगजेबाकडे काम करणारा माणूस त्यांच्याकडे आला होता, त्याचे सगळे डावपेच शिवाजीराजांना कळणार होते. इतकंच काय, एक पराक्रमी माणूस त्यांना मिळणार होता. पण शिवाजीराजा ग्रेट का आहे? कारण शिवाजीराजांना या छत्रसाल बुंदेला सांगितलं की छत्रसालजी, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही पराक्रमी आहात, तुम्ही इथे याल, पराक्रम कराल, पण माझे गुलाम म्हणून, माझे चाकर म्हणून कराल. या उपरी आपण जावं छत्रसालजी तुमच्या बुंदेलखंडी, आणि तिथे जाऊन आम्ही जो उद्योग महाराष्ट्रात केलाय तो तिथे जाऊन तुम्ही करा, तुमचं स्वतःचं राज्य निर्माण करा. माझी सत्ता येणार आहे म्हणून अख्ख्या कुटुंबाचा ना अख्ख्या देशाचा वाटोळा मला नाही करायचा. हा विचार आम्हाला शिवाजीराजांनी दिला. विष्णू थोरे म्हणतात ते स्वप्न तुमच्या सगळ्यांच्या कुशीत पडावं, इतकंच म्हणून मी माझ्या व्याख्यानाला पूर्णविराम देईल. कवी विष्णू थोरे म्हणतात, हर हर महादेवची नौबत इथे झडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. जातीवरून दंगे इथे, मराठ्यांना आरक्षण पाहिजे, कुणब्यांना आरक्षण पाहिजे, धनगरांना आरक्षण पाहिजे. शिवाजीराजाच्या काळामध्ये आरक्षण नावाची गोष्ट नव्हती, क्वालिटी बेसिसवर कामं दिली जात होती. म्हणून रामोशी समाजाचा बहिर्जी हेर खात्याचा प्रमुख झाला. हर हर महादेवची नौबत इथे झडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. जातीवरून दंगे इथे, झेंड्यांवरून पंगे. जातीवरून दंगे इथे, झेंड्यावरून पंगे, आपल्यांचे युद्ध सुरू आता आपल्या संगे. अरे या माणसाला माणुसकीचा रोग इथे जडेल काय, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. विष्णू थोरे म्हणतात, रयत झाली हवालदिल, राबणारा फासावर. राब राब राबतो शेतकरी. रयत झाली हवालदिल, राबणारा फासावर. काका, मरणावर टपलेले दलाल इथे वासावर. रयत झाली हवालदिल, राबणारा फासावर, मरणावर टपलेले दलाल इथे वासावर. बाजी सारखी हक्कासाठी खिंड कोणी लढेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. तुम्हाला सगळ्यांना पटेल पचेल असं पुढचं स्वप्न आहे या विष्णू थोरेंचं. विष्णू थोरे म्हणतात, मर्द आता जिता आहे, मर्द आता जिता है, तोंड थोडा खंबा. ओ दादा वहिनी 2 मिनिटं थांबा. ओ दादा,
ओ दादा वहिनी थांबा 2 मिनिटं. महत्वाची गोष्ट आहे. सगळं ऐकलं एवढा 1-4 वाक्य ऐकून जा. तुमच्या आयुष्यातली मूल्यवान 4 मिनिटं द्या फक्त मला. मर्द आता जिता है पिऊन थोडा खंबा. मर्द आता जिता है पिऊन थोडा खंबा. मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. देव देश धर्मासाठी आबासाहेबांचा शब्द प्रमाण मानणारा धर्मवीर शंभू राजा पुन्हा एकदा इथे घडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. शेवटची 4 वाक्य मी जेवढं पचेल तेवढंच देतो ताई. तुम्हाला अपचन होईल असं काही देणार नाही. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई. नीट ऐका आई. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई. पार्लर मध्ये जाऊन रोज सजते आता आई. 2.5 किलो मेकअप. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई. पार्लर मध्ये जाऊन रोज सजते आता आई. जिजाऊंचं बाळ शिवबांसारखं मढेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. या ठिकाणी माझ्यासोबत आलेले अभिजितजी चौधरी आणि ज्यांनी हे सगळं स्वराज कट्ट्याच्या माध्यमातून मराठी वृत्तपत्र संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मंगेशजी आवळे असतील, आदरणीय आमचे मालुसरे साहेब असतील. या ठिकाणी येताना माझ्यासोबत फक्त अभिजित चौधरी, मालुसरे साहेब, चव्हाण साहेब, मंगेशजी आवळे साहेब ही सगळी मंडळी होती. पण जाताना तुमच्यासारखी जवळची माणसं, काळजातली माणसं मी घेऊन जाणार आहे. सुरुवातीला खुर्च्या रिकाम्या जरी होत्या, नंतर मात्र काळजातली माणसं येऊन खुर्च्या भरून राहिले आणि शिवाजी राजावर नितांत प्रेम करणारी माणसं तुम्ही इथे आलात आणि म्हणून तुमच्यासाठी दोन्ही हात वरती करून टाळा वाजवा. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. त्या सगळ्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला रंग आला, रंग आला, रंग आला. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय शिवराय. आणि नवीन ह्याची आपण एक सांगड घातली ते सगळ्यांना आवडलेलं आहे. तसेच हे व्याख्यान देताना मध्ये हसणं, कधी रडणं, कधी टाळ्या वाजवणं असे विविध प्रसंगातून प्रसंग उभे राहत होते. अंगावर एक काटा उभा राहत होता. एक थंडीच्या दिवसात सुद्धा रक्तांमध्ये धमन्यांमध्ये गरम रक्त वाहत होतं असं तुमचे शब्द कानी पडल्यानंतर आमच्या वक्त्यांमध्ये होत होते. हा माझा स्वतःचा अनुभव सगळ्यांचा पण तसाच असेल. आणि हे सगळे शिवरायांचे प्रताप ऐकताना खरोखर शिवकालीन म्हणजे युगामध्ये गेल्यासारखं वाटत होतं. न ऐकलेला इतिहास, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचे जे तुम्ही सांगितलं ते खूप ऐकायला बरं वाटलं. त्याच्यापूर्वी ऐकलं होतं पण ते थोड्या प्रमाणात ऐकलं होतं, पण आज विस्तृतपणे कळलं. त्याबद्दल आपले मी माझ्या वतीने आणि संस्थेच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नाही 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 कुणीतरी हे सुभाष जैन एच जे टाका ना, जे दिसेल ते सुभाष जैन एच जे टाकलं ना आता हे दिसेल तुम्हाला. अच्छा हां हां, म्हणजे लोड व्हायला आता जर का कट केलं ना तर मग ते लोड व्हायला थोडं 1 तासाचं जवळजवळ झालं तर मग ते तेवढा लोड व्हायला नंतर ते दिसणार नाही. लोड होईस तर दिसणार नाही. हां बस हां हां बोला. नमस्कार. सुरू स्वराज्य सामाजिक सेवा संस्था स्वराज्य कट्टा मासिक व्याख्यान आला. या कार्यक्रमाअंतर्गत आज कार्यक्रमात व्याख्यान झालं आहे. मी सुभाष शांताराम जैन. आपल्याला विचारतो प्रथम आपलं नाव सांगा
आणि आजचा जो काही कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. नमस्कार. मंडळी, मागच्या काही दिवसांपूर्वी मी ऐकलं होतं की 35 वर्षांपासून या ठाण्याच्या दिवाळी अंकाचं प्रदर्शन त्याची विक्री आदरणीय चव्हाणसाहेब आणि त्यांचा संपूर्ण स्वराज कट्टा या कट्ट्याच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळे सामाजिक वाचन संस्कृती कशी वृद्धिंगत होईल यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्याच प्रयत्नांच्या माध्यमातून आज शिवरायांचे शिवपूर्व काळ आणि त्यांच्याचबरोबर त्यांचे कार्य यावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं आणि तेच व्याख्यान आज इथल्या जनतेसाठी करत असताना इथे असलेल्या समोर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींसमोर खूप आनंद मिळाला आणि शहरातल्या लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यापर्यंत पोहोचवताना जिजाऊंचा कार्यकाळ, जिजाऊंच्या अगोदरचा कार्यकाळ, मालोजी राजांपासून ते बाबाजी भोसल्यांपर्यंतचा काळ, हा सगळा कार्यकाळाचा उहापोह करताना मनस्वी आनंद झाला आणि तोच आनंद खऱ्या अर्थानं आज इथल्या येणाऱ्या प्रत्येक माणसांपर्यंत मला पाहायला मिळाला आणि म्हणून मी खरंच खूप धन्यता देतो की अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन ठाण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत आहे आणि म्हणून मी पुनश्च एकदा चव्हाणसाहेब, आमचे मालुसरे साहेब या सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. धन्यवाद. धन्यवाद.